हॅलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी। आज आपण बनवणार आहोत दुधापासून खवा। घरच्या घरी आपण तयार करणार आहोत। तर इथे मी 2.25 लिटर दूध यूज करणार आहे। टोटल 2 लिटर आणलं होतं, परंतु याच्यातलं थोडंसं मी साईडला काढून ठेवलेलं आहे। सो हे जवळपास 2.25 लिटर दूध मी घेणार आहे। तर अगोदर काय केलेलं आहे, इथे मी 3 पाव दूध घेतलेलं आहे कढईमध्ये, कारण एकत्र जर टाकलं तर ही कढई छोटी आहे आणि ते उतू जाईल आणि बसणारही नाही। सो इथे काय करणार आहे, मी अगोदर कढईमध्ये जे दूध टाकलेलं आहे ते तापवून घेणार आहे आणि साईडला 1 लिटर दूध या पातेल्यामध्ये उकळून घेणार आहे। मग थोडं थोडं कमी झालं की एकत्र करून घेणार आहे दोन्ही। सो आता हे दूध तापायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण साईडला जी कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे ते दूध आपण व्यवस्थित उकळून घेऊया। हे उकळतच राहील साईडचं पण। तर इथे पाहू शकता तुम्ही की आपण जे दूध टाकलं होतं कढईमध्ये ते थोडंसं आता कमी झालेलं आहे। आणि जेव्हा असं वाटेल की याच्यात अजून 1 लिटर दूध बसू शकतं, तर साईडचं दूध उकळलं की आपण याच्यामध्ये ते टाकून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की पातेल्यामधलं दूध उकळलेलं आहे। आता हे आपण इकडे ट्रान्सफर करून घेऊया। गॅस कमी करायचा आहे, नाही तर सगळं दूध उतू जाईल। सो गॅस अगोदर कमी करायचा आहे, हे बबल्स घालून घ्यायचे आणि मगच दूध ओतायचं आहे। तर इथे आपण काय करूया, आता राहिलेलं जे दूध आहे आपलं सगळं याच्यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी पूर्ण तर 2.25 लिटर दूध झालेलं आहे। हे कढईमध्ये बसलेलं आहे, पण रिस्क घ्यायची नाही। थोडं आटेपर्यंत जरा कमीच ठेवायचा गॅस। जोपर्यंत दूध आपलं कमी होत नाही, थोडंसं गॅस कमीच ठेवूया, नंतर फुल केला तरी चालेल। तर इथे तुम्ही पाहू शकता की आता दूध कमी झालेलं आहे आणि मी गॅस वाढवला आहे। आता आपल्याला साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा सतत त्याचं जी खरवस लागते ती काढून घ्यायची आहे। व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे, आपलं दूध खाली लागलं नाही पाहिजे। सतत असं ढवळत राहायचं आहे आपल्याला। तर आता इथे महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि इथे एक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये गाणी चालू आहेत स्पीकरवरती। छान छान असे महादेवाचे गाणी चालू आहेत। दूध आणि महादेवाचा जो संबंध आहे तो फार आपल्याला माहीत आहे। प्राचीन काळापासून शिवलिंगावरती दूध चढवलं जातं आणि योगायोगानं मी आज इथे खवा तयार करायला घेतलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथे की दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे। गॅस फुलच ठेवायचा आहे, पण गॅस सोडून अजिबात जायचं नाही, नाही तर संपूर्ण दूध उतू जाऊन आपला सगळा कार्यक्रम इथेच स्टॉप करावा लागेल। सो गॅस सोडायचा नाही आहे बिलकुल, आणि हे अधूनमधून ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध फुल गॅसवर ठेवलं तरी ते उतू जात नाही। आता इथे अजून दूध आटलेलं आहे। मी प्रत्येक स्टेप इथे दाखवणार आहे, दूध किती आटत जातं। याला जवळपास मला पूर्ण प्रोसेस व्हायला 1.5 ते 2.25 तास लागणार आहे। सो इथे मी स्टूलवर बसून घेतलेलं आहे, कारण उभा राहून इतका वेळ करणं पॉसिबल नसतं। तुम्ही देखील करत असाल तर आरामात बसून हे करा। तर आता इथे पहा, भरपूर दूध आटलेलं आहे। आता काय करायचं, जेव्हा हे दूध असं आटतं
तेव्हा गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर मग पुढची प्रोसेस करायची आहे. आत्तापर्यंत फुल गॅसवरती मी करत होते, पण आता इथून पुढे फुल गॅस चालणार नाही. कारण एकतर हे दूध जे आहे आटलेलं ते फुल गॅस ठेवला तर पूर्णपणे खूप सारं वरती येतं आणि खूप फेस येतो, तर ते उतू जातं. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की जेव्हा दूध आटतं तेव्हा उलट जास्त ओतू जातं, ते वरती फेस येतो त्याचा. तर इथे गॅस कमी केलेला आहे आणि हे दूध कमी गॅसवरतीच आता आटून घ्यायचं आहे. भरपूर वेळ लागणार आहे अजून आपल्याला. सतत साईडच्या कडा आपल्याला रिलीज करत राहायच्या आहेत, कारण जी साय असते ती साईडला जमा होते, तर ते आपल्याला क्लीन करत राहायचे आहे आणि याच्यात मिसळून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं घट्ट असं दूध तयार होतं. तर इथे मी जे उलथनं घेतलं आहे ते लाकडी आहे. लाकडी घेण्याचं कारण असं आहे की याच्यामधून हीट ट्रान्सफर होत नाही लवकर. आपण जर स्टीलचं किंवा दुसरं उलथनं घेतलं तर आपल्या हाताला चटके लागतात. हे मी एक्सपिरियन्सनं शिकली आहे आणि आपण सायन्समध्ये शिकलेलोच असतो की मेटलमधून लवकर हीट ट्रान्सफर होते. सो इथे मी लाकडी उलथनं घेतलं आहे. भरपूर असं आपलं दूध आटलेलं आहे. इथं मी उलथनं चेंज केलेलं आहे. हे सिलिकॉनचं उलथनं आहे जे फ्लेक्झिबल असतं. हे मी घेण्याचं कारण असं आहे की मला या साईडच्या ज्या कडा आहेत त्या लाकडी उलथण्यानं रिलीज करता येत नव्हत्या. हे फ्लेक्झिबल असतं उलथनं, सो यानं व्यवस्थित अशा कडा आपल्याला अशा सोडवून घेता येतात आणि यानं काय होतं, तळही दिसतो. जेव्हा मी असं खाली हे करते ना तेव्हा तळ दिसतो मला. सो ते लागतंय नाही लागते मला समजतं. तर इथे थोडंसं वाटत आलं की बबल्स यायला तयार झालेले, म्हणजे बबल्स उडत आहेत ते दूध, तर मला इथे झाकण घ्यावं लागतं आहे, नाहीतर ते माझ्या तोंडावरती डायरेक्ट डोळ्यामध्येही जात आहेत. सो इथे अशा पद्धतीने मी करते. तर मला असं वाटतं हा गॅस जरा मोठा होतो आहे, तर हे जे आहे आपल्याला कढई ती छोट्या गॅसवरती आता ठेवून घ्यायची आहे. सो मी गॅस चेंज करते आहे. तर इथे आपण आता दुसऱ्या गॅसवरती ठेवला आहे जो थोडासा कमी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की भरपूर प्रमाणात दूध आटलेलं आहे, परंतु आपल्याला खवा तयार करण्यासाठी यापेक्षा जास्त घट्ट असं करायचं आहे. तर आपण ही प्रोसेस चालूच ठेवूया. पण सतत आपल्याला थोडंसं साईडनं हलवत राहायचं आहे, नाहीतर आपला जो खवा आहे तो खाली लागू शकतो आणि मग ते करपट असा त्याच्यामध्ये फ्लेवर उतरतो. सो आपल्याला कंटाळा नाही करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता की भरपूर असं घट्ट हे मिश्रण होत आलेलं आहे, परंतु आपल्याला अजून घट्ट हवं आहे. सो ही प्रोसेस आपण अशीच चालू ठेवूया. आता बघा भरपूर असं घट्ट आपलं हे मिश्रण झालेलं आहे दुधाचं. तर इथे हा आपला खवा तयार होत आलेला आहे. तर आता मी काय करणार आहे, जोपर्यंत मला खाली असं ब्राऊन ब्राऊन दिसणार नाही साईडला, तोपर्यंत याला थोडंसं असंच हलवत राहणार आहे. पलटी करून करून याला थोडंसं अजून शिजवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता साईडला खाली तळाशी आपल्याला थोडासा ब्राऊन कलर आलेला दिसतो आहे.
तर इट्स ओके. आता आपल्याला हे बंद करायचं आहे गॅस. आपला हा खवा रेडी आहे. तर या खव्यापासून तुम्ही भरपूर काही बनवू शकता. पेढे बनवू शकता, गुलाबजाम बनवू शकता. तर हा रेडी आहे. आपण काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये. तर इथे मी एका ताटामध्ये हा काढून घेतलेला आहे आणि हा थंड होऊ देणार आहे. तर थंड झाल्यानंतर ॲक्च्युली मला याचे करायचे आहेत पेढे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आपला खवा रेडी आहे. तुम्ही देखील घरच्या घरी छान असा खवा तयार करू शकता. हा जवळपास 1.5 लिटर दुधाचा एवढा खवा होतो. किती असेल बघा तुम्ही. मला वाटते पावशेरच्या थोडासा वर असेल. तर नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.